सगळ्यांना जर त्यांच्या होला हो म्हणत नव्हते तर आमचा धर्मभ्रष्ट करण्यासाठी ते मोठेपणे मांसाचे तुकडे आमच्या तोंडामध्ये खुमण्याचा प्रयत्न केला. एक असं अलिगेशन करण्यात आलं की तुम्ही स्फोटकांसाठी रसायनं पुरवण्याचं. आज जे काही ATSचं चार्जशीट आहे, NIAचं चार्जशीट आहे किंवा जो एव्हिडन्स रेकॉर्ड झालेला आहे त्यामध्ये आम्हा सगळ्यांवरती फक्त आणि फक्त षडयंत्राचा आरोप आहे. तुम्ही कधी मालेगावला गेला? आयुष्यामध्ये माझ्यासह या खटल्यातील एकही आरोपी मालेगावला गेला नाही. मालेगाव शब्द, मालेगाव विस्फोट हा शब्द सुद्धा कोणी उच्चारला नाही. की आतंकवाद कभी ना भगवा था, न कभी है, न कभी रहेगा, है ना? मंत्र्यांच्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात? 100%. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. 29 सप्टेंबर 2008 मालेगावमध्ये या दिवशी बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 100हून अधिक जण जखमी झाले. तब्बल 17 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आणि काल विशेष न्यायालयानं या प्रकरणातील 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. खरं तर या प्रकरणात एकूण 14 आरोपी होते, त्यापैकी 5 जण आधीच डिस्चार्ज झाले. हे 7 जण जे काल निर्दोष सुटले आणि उरलेले 2 जण, या दोघांबद्दल मात्र अजूनही संदिग्धता आहे. कोणी म्हणते ॲब्स्कॉन्ड आहेत, तर एका ATS मधील माजी तपासी अधिकाऱ्यांना मात्र या दोघांची हत्या झाली आहे असंच काल स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे आता तो तपास निश्चितच NIA करेल, पण मूळ मुद्दा हाच की जर बॉम्बस्फोट झालाय हे सगळ्यांनी पाहिलंय, त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय हेही पाहिलंय, 100हून अधिक जखमी झाले हेही पाहिलंय, मग आरोपी निर्दोष सुटले, बॉम्बस्फोट झालाय, मग मुळात दोषी कोण होतं आणि बॉम्बस्फोट केला कोणी, या प्रश्नांची उत्तरं मात्र अजूनही अनुत्तरित आहेत. आपल्याला आठवत असेल या मालेगाव नंतरच 2 महिन्यांनी 26/11 मुंबईचा बॉम्बस्फोट झाला होता. अगदी त्याच्या अलीकडे 2 वर्ष जर आपण गेलो तर 2006 मध्ये लोकल ट्रेन बॉम्बस्फोट मुंबईमध्ये झाला होता. अर्थात या तिघांची काही कुठली मिळती जुळती तार आहे याच्याशी तो तपासाचा भाग आहे, पण मूळ मुद्दा हाच की या संपूर्ण प्रकरणामध्ये 2006ला जी लोकल ट्रेन बॉम्बस्फोटची मालिका घडली होती त्याचा निकाल लागल्यानंतर बरोबर 10 दिवसांनी या मालेगाव बॉम्बस्फोटाचा देखील निकाल लागला. आता कालच आपण या प्रकरणात डिस्चार्ज झालेले राकेश धावडे यांची मुलाखत केली होती आणि त्यांना या संपूर्ण प्रकरणात का गोवण्यात आलं, कुणी गोवलं, त्यांना काही टॉर्चर केलं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली. आज काल निर्दोष सुटलेल्या 7 जणांपैकी एक अर्थातच समीर कुलकर्णी हे आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी देखील याच संदर्भात संवाद साधणार आहोत. समीरजी, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर म्हणजे मला पहिली प्रतिक्रिया ही जाणून घ्यावी लागेल की 17 वर्षांनी आपण तुरुंगातून बाहेर पडलेला आहात, त्यामुळे तो एक आनंद वेगळाच आहे. किंवा 17 वर्षांनंतर आपण निर्दोष झालेला आहात हे आपल्याला पहिल्यांदा कळालं, तेव्हा काय आनंद वाटला? अक्षरशः प्राण कंठाशी आणून गेल्या 17 वर्षापासून आम्ही जी वाट बघत होतो तो म्हणजे 31 जुलैचा कालचा दिवस, आणि ज्या क्षणी सन्मानाने विशेष न्यायालयाने आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केला तर आम्ही कर्तव्य भावनेने, कृतज्ञ भावनेने आभार व्यक्त केले आणि आमचा एक प्रकारे पुनर्जन्म झाला असं आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं. आम्ही पहिल्या दिवसापासून निर्दोष होतो हे तत्कालीन UPA गव्हर्नमेंटला माहिती होतं, तपास अधिकाऱ्यांना माहिती होतं, परंतु गलिच्छ राजकारणासाठी हा खटला प्रलंबित ठेवला आणि सत्य हे काल सन्माननीय विशेष न्यायालयाने अधोरेखित केलं. ही आमच्या व्यक्ती म्हणून ही आमची लढाई नव्हती, आमचं कुटुंब म्हणून किंवा संस्था संघटनांसाठी सुद्धा आम्ही ही कायदेशीर लढाई नाही लढलो. तर आम्हा भारतीयांचे जे प्राणप्रिय असा आमचा जो पवित्र सनातन धर्म आहे, आमचं जे प्रतीक आहे अस्तित्वाचं, तो म्हणजे परमपवित्र भगवा ध्वज, त्याची ही लढाई आम्ही लढत होतो. आणि काल माझ्यासह यावत त्या बहुसंख्यक हिंदू समाजाला प्रचंड आनंद झाला आणि जगाच्या पाठीवरती काँग्रेसचं, मुस्लिम तुष्टीकरणाचं, देशविरोधी, धर्मविरोधी षडयंत्र हे अधोरेखित झालेलं आहे. नाही, ठीक आहे. आता तुम्ही मुळात त्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं म्हणून आता मग ते काँग्रेस वगैरे ह्या आपण गोष्टी नंतर बोलूच. मला मूळ मुद्दा जाणून घ्यायचा आहे. तुम्हाला नोव्हेंबर 2008 मध्ये नाशिक कोर्टात हजर करण्यात आलं. तुमच्यासोबत होते निवृत्त मेजर रमेश उपाध्याय. ते तुम्हाला पहिल्यांदा त्यावेळी जेव्हा अटक करण्यात आली किंवा या स्फोटासंदर्भात तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती? का घेण्यात आलं हे पहिल्यांदा त्यांनी सांगितलं का नाही? या देशामध्ये जवळजवळ 1000च्या वर देशभक्तांना, धर्मनिष्ठांना आणि काँग्रेसचा विरोध करणाऱ्यांना ठरवून मुंबईमध्ये आणण्यात आलं. मला फक्त तुमचे 15 मिनिटं हवे आहेत असं
मध्य प्रदेशमधील भोपाळ या महानगरामध्ये दिवाळीच्या दिवसांमध्ये तिथल्या पोलिसांना मी स्वेच्छेने जेव्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी भोपाळच्या हबीबगंज रेल्वे स्टेशनवरती जेव्हा मी ग्वालियरला जाण्यासाठी मी उभं होतो ट्रेनची वाट बघत, तेव्हा मी त्या पोलिसांना स्वेच्छेने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी गेलो. तेव्हा हे सगळेजण मराठीत बोलणारे काही व्यक्ती तिथे आले. मी यांना सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात आणि मला आश्चर्य व्यक्त केलं की अरे तुम्ही मराठी कसं का बोलतात इथे. तर म्हणे आम्ही महाराष्ट्रातून आलो आहेत आणि तुमच्या जीविताला धोका आहे, आम्हाला तुमचे 15 मिनिटं हवेत. त्यामुळे मी आश्चर्य व्यक्त केलं आणि सामाजिक काम करत असल्यामुळे पोलिसांसोबत सहकार्य करणं किंवा पोलिसांना मदत करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य म्हणून मी सुद्धा म्हटलं की काही हरकत नाही, काही तुम्हाला सांगायचं असेल म्हणायचं असेल तर मला सांगा. आणि मी पोलिसांच्या त्या गाडीमध्ये बसून मला वाटलं की हे मला पोलीस स्टेशनमध्ये नेतील, पण ती गाडी भोपाळमधील तत्कालीन राजाभोज हवाई अड्ड्यावरती गेली आणि मला सरळ विमानातून मुंबईला आणलं. मुंबईला जेव्हा मला आणलं तेव्हा माझ्या अगोदर जे पकडून ठेवलेले आरोपी होते त्यांच्याबद्दल मी पूर्णतः अनभिज्ञ होतो. मी त्यांना ओळखलं नाही, त्यांनी सुद्धा मला ओळखलं नाही. कोण? साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर होते आणि आरोपी क्रमांक 2 आणि 3 इंदोर मधले होते श्याम साहू आणि शिवनारायण कलसंग्रा. हे स्वाभाविकपणे आम्ही वर्षानुवर्ष कारागृहामध्ये एकत्र राहिल्यामुळे आता मला त्यांची नावं माहिती आहेत आणि ते निर्दोष पण सुटलेले आहेत 2017 मध्ये. पण जेव्हा न्यायालयाच्या आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की आमचा तीळ मात्र या गुन्ह्याचा संबंध नाही आहे, तर लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्हा भारतीयांचा सगळ्यात मोठा आनंदाचा सण त्या दिवशी आम्हाला सन्माननीय न्यायालयामध्ये हजर केलं. का हजर त्याच दिवशी केलं? आम्हाला 25 ऑक्टोबर 2008ला भोपाळवरून पकडून आणलं. मेजर रमेश उपाध्याय यांना सुद्धा पुण्यावरून मुंबईला 24 ऑक्टोबर 2008ला पकडून नेलं आणि हजर केलं 29 ऑक्टोबर 2008ला लक्ष्मीपूजनच्या दिवशी. कारण त्या दिवशी सुट्टीचं न्यायालय असतं. स्वाभाविकपणे दिवाळी हा मोठा सण असल्यामुळे आम्हाला कोणी मदत करायला येऊ नये किंवा आम्हाला कुठली लिगल एड सुद्धा मिळू नये म्हणूनच हे षडयंत्रपूर्वक तिथे आम्हाला न्यायालयामध्ये हजर केलं. आम्ही सन्मानाने न्यायालयाला सांगितलं की आम्ही तपासाला मदत करायला तयार आहोत आणि डे 1 आम्ही वकील केला नाही आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट, नार्को टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्टला आम्ही तयार झालो. आम्हाला अटक यासाठीच केली की आम्ही त्यांच्या होला हो म्हणायला तयार नव्हतो. तत्कालीन जे केंद्रीय स्तरावरचं सामाजिक धार्मिक राजकीय नेतृत्व होतं त्यांची तुम्ही नावं घ्या, साक्षीदार बनवण्यासाठी आमच्यावरती दबाव टाकत होते. पण समीरजी मला एक विचारायचं की तुम्हालाच का इथून पोलीस येऊन भोपाळमध्ये अटक करतात? मला ते मुंबई पोलीस भोपाळमध्ये अटक करण्यासाठी आलेलेच तुम्ही नव्हते. भोपाळमध्ये म्हणजे तिथले वास्तव्यास तुम्ही? हो, मी वर्षभर महाराष्ट्रामध्ये 2008 मध्ये आलो नाही. माझा तीळ मात्र संबंध नाही खटल्यातील आरोपींशी, कुठल्या संस्था संघटनाशी. परंतु तिथल्या पोलिसांना मी पुण्याचा राहणार आहे, मी महाराष्ट्रातला सामाजिक काम करत असल्यामुळे त्यांना माहिती होतं. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरला जेव्हा सुरतवरून घेऊन आलेत तेव्हा भोपाळमधील इंदोरमधील 2 तरुण हे परागंदा झालेत जे आजतागायत वॉन्टेड आहे. जे वॉन्टेड आरोपी नंबर 1 संदीप डांगे आणि वॉन्टेड आरोपी नंबर 2 रामजी कलसंग्रा. तर त्या 2 तरुणांच्या शोधासाठी ते भोपाळ महानगरमध्ये आलेले होते. ते जेव्हा भोपाळमध्ये आलेत 24 तारखेला सायंकाळी ते आलेत. रात्रभर त्यांनी पूर्ण भोपाळ महानगरामध्ये त्यांचा शोध घेतला आणि ते सापडले नाहीत. म्हणून 25 ऑक्टोबरला सकाळी मला त्यांनी चौकशी करायची आहे तुमची, तुम्हाला म्हणजे समीरजी ते सापडले नाही म्हणून तुम्ही? हो, कारण एवढं मोठं खाजगी विमान घेऊन येण्याचं काय कारण? त्यांचं ज्युरिडिक्शन नव्हतं, त्यांचं कार्यक्षेत्र नव्हतं. मी जर काही कुठला गुन्हा केलेला होता तर संबंधित न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट घ्यायचं होतं किंवा मला भोपाळमधील पोलीस स्टेशनमध्ये हजर करून ट्रान्झिट रिमांडवरून भोपाळच्या कोर्टातून न्यायालयाने आदेश घेऊन त्यांनी मला आणायला होतं मुंबईमध्ये. पण मीच एकटा नाही तर या खटल्यातील जे 16 आरोपी चार्जशीटेड आहेत, ज्या 14 आरोपींना अटक केली त्या यच्चयत आरोपींना खोट्या नावाने मुंबईमध्ये अन्य प्रदेशातून आणलं, त्यांना इनलिगल डिटेन केलं आणि मग सोयीने पुरावे तयार केलेत. मला संग्राम सिंग अशा नावाने आणलं. संग्राम सिंग नावाचं या देशामध्ये कुठल्याही कायदेशीर अभिलेखामध्ये त्याचं नावच नाहीये. आमचा बोर्डिंग पास हा आमच्या अधिकृत नावाचा नाहीच आहे. इंटरनॅशनल फ्लाईट ज्या मुंबईतून आणि भोपाळच्या एअरपोर्टवरून उडतात तिथून आम्हाला बेकायदेशीरपणे खोट्या नावाने खोटे बोर्डिंग पास तयार करून आम्हाला मुंबईमध्ये आणण्यात आलं. तर अशी आवश्यकता का पडली? आणि आम्हीच नाही तर यातील बहुतांशी साक्षीदार जे आर्मी ऑफिसर होते त्यांना सुद्धा इनलिगल डिटेन केलं, त्यांना सुद्धा टॉर्चर केलं. तर माझंच म्हणणं आपण ग्राह्य नका धरूत. आज अभिलेखामध्ये हे सगळ्या साक्ष रेकॉर्ड झालेली आहे. ऑन ड्युटी कर्नल त्याचा चुकीचा मुवमेंट ऑर्डर त्याची दिल्लीला न्यायची म्हणून काढली आणि त्याला मुंबईला घेऊन आलेत. खंडाळ्याच्या बंगल्यावरती सुद्धा त्याला इलिगल डिटेन ठेवलं. हे
सर्व्हिंग लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला, जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफिसर आहे, जो सरकारसाठी काम करतो, तर त्याच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे. आणि हे सर्वच्या सर्व सन्माननीय विशेष न्यायालयाच्या कामकाजाचा तो अविभाज्य अभिलेख आहे, ऑफिशियल अभिलेख आहेत. ओके, आता मला असं म्हणायचं की सुरुवातीला अगदी ATS कडे तपास होता, नंतर तो NIA कडे गेला. या दरम्यान ज्या रोहिणी सालियन नावाच्या वकील होत्या, 2015 मध्ये त्यांनी एक इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती. त्यामध्ये असं म्हटलं की एका NIAच्या अधिकाऱ्यानं मला असं सांगितलं की या बाबतीत आरोपींमध्ये तुम्ही सॉफ्ट राहा, म्हणजे मऊ राहा, मऊ भूमिका घ्या असं वगैरे. आणि काल जेव्हा त्यांनी कोर्टाचा निकाल लागल्यानंतर त्याच्यावर जी काही कमेंट दिली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मला अपेक्षितच होतं की असा निर्णय लागेल. मी तर सगळे पुरावे सर्वोच्च न्यायालयाला दिले होते, पण NIAने खोटे पुरावे उभे केले. आता मला सांगा की तुम्हाला खरंच NIA कडे तपास गेल्यानंतर सॉफ्ट कॉर्नर मिळाला? नाही, आपण या देशातली कायदेशीर वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण याच्या जे सर्वसामान्य भारतीय असतात ते कायद्यांबद्दल अनभिज्ञ असतात, पण भारत सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या विशेष सरकारी वकील रोहिणी सालियन ह्या कायद्याबद्दल अनभिज्ञ होत्या हे म्हणणं धाडसाचं ठरेल. जर NIAच्या ऑफिसरने जर त्यांना बेकायदेशीरपणे काही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी तत्काळ हे सन्माननीय विशेष न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं होतं. ज्या NIAच्या ऑफिसरने त्यांना म्हटलं, तर त्या वरिष्ठ NIAच्या अधिकाऱ्यांना ही निदर्शनास बाब आणून लेखी त्यांना सांगणं संयुक्तिक ठरलं असतं. सरकारी वकिलांना मीडियामध्ये अशी बातमी सांगण्याचा काय प्रयोजन होतं, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या देशामध्ये या संबंधामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला आणि सर्वोच्च न्यायालयाने रोहिणी सालियनने जे मीडियामध्ये म्हटलं ते धादांत खोटं होतं. रोहिणी सालियनने सर्वोच्च न्यायालयामध्ये असं कुठेही प्रमाणित करू शकल्या नाहीत आणि NIAच्या ऑफिसरच्या वतीने त्यांच्या म्हणण्याच्या आधारावरती हा सर्वोच्च न्यायालयामध्ये रोहिणी सालियनचं म्हणणं हे खोडून काढलं आणि ते खोटं होतं हे सिद्ध झालं. आज ताग्यात ते चॅलेंज पण झालं नाही. खोटे पुरावे म्हणण्याचं धाडस आज रोहिणी सालियन कसं काय करू शकतात? वस्तुस्थिती अशी आहे की मालेगाव विस्फोट 2008चा ओरिजिनल FIR हा त्यांच्या कार्यकाळातला आहे. NIAला केस 2011ला झाली. जे 160 स्टेटमेंट मॅजिस्ट्रेट साहेबांचे होते, तर ही एकमेव ते केस आहे या देशातली की त्या मॅजिस्ट्रेट साहेबांनी संबंधित न्यायालयामध्ये परस्पर गोपनीयरित्या ते स्टेटमेंट पाठवायचे असतात, परंतु ATSने आपल्या बेकायदेशीरपणे ते आपल्या ताब्यामध्ये घेतलेत, अवैधरित्या ते आपल्या कस्टडीमध्ये ठेवलेत आणि सोयीने न्यायालयामध्ये ते दाखल केलेत. आणि जे सोयीने दाखल केलेले त्या झेरॉक्सच्या 160 स्टेटमेंटवरती 9 वर्ष आमचा खटला चालला. सन्माननीय न्यायालयासह सर्व पक्षकारांना असं वाटलं की हे सगळे वैध अभिलेख असतील, पण जेव्हा न्यायालयाने प्रत्यक्षपणे क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न केला, सर्टिफिकेट कॉपी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळलं की ओरिजिनल 160 स्टेटमेंट नाही आहेत, ओरिजिनल कन्फेशनल स्टेटमेंट्स नाही आहेत. जी CD म्हणून एव्हिडन्स वरती आली इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची ती चाललीच नाही. तर हे बेकायदेशीर जे म्हणते रोहिणी सालियन, तर हे तिनेच सगळं काय केलं, तिनेच तिच्याच मार्गदर्शनाखाली हे फॅब्रिकेटेड एव्हिडन्स तयार केले गेलेत आणि आज सत्यापासून आजही ते परागंद आहेत. आजही ते सगळेच्या सगळे अधिकारी साक्षर रेकॉर्ड करायला आलेच नाही. नक्की मला एक असं म्हणायचं, याच्यामध्ये 2 तपासी संस्था होत्या. एक तर महाराष्ट्र ATS होतं आणि दुसरं म्हणजे NIA. महाराष्ट्र ATS न तुम्हाला टॉर्चर केलंय आणि NIAने पण केलंय का नाही, या दोघांमध्ये काय सांगता येईल? ही वस्तुस्थिती आहे की जगाच्या पाठीवरचे सगळे पोलीस तपासाच्या नावावरती आरोपीला पकडल्यावरती मारणं हा साधन म्हणून त्याचा वापर करतात आणि साध्य असतं की तो गुन्हा उघडकीस व्हावा म्हणून. परंतु भारतीयांचं दुर्दैव असं आहे की या खटल्यामध्ये जो गुन्हा आम्ही केलेलाच नव्हता त्याच्यासाठी आम्ही मारहाण सहन केली, त्यांची आम्ही तक्रार करू नये आणि आम्हाला इतकं बेदम मारलं म्हणून आम्हाला मदत करायला पण कोणी येऊ नये म्हणून ते आम्ही मारहाण सहन केली. फक्त आमचंच इनलिगल डिटेन्शन नाही, आमचंच टॉर्चर नाही, तर ऑन ड्युटी आर्मी ऑफिसरला त्या मस्तकी बंदूक लावून त्यांच्यावरती प्रेशराईज करून स्टेटमेंट रेकॉर्ड करायला गेले. आता काल अनेक जणांनी या संदर्भात टॉर्चर संदर्भात सांगितलं. काल राकेश दावडे यांनी पण सांगितलं की त्यांनी एका वाक्यातच एक असं सांगितलं की तुम्हाला ग्रामीण भागातला कदाचित तो शब्द माहीत असावा की बैलाला चाप लावतात, नालबंदी असं आम्ही त्याला म्हणतो. अशा पद्धतीनं टॉर्चर केलं गेलं. अगदी बरोबर. जसं ते बैलाला जेव्हा ते नाल ठोकतात तर तसंच 24 तासातून 20-20 तास त्या प्लॅस्टिकच्या काठ्यांनी त्या तुटेपर्यंत आम्ही अकांत करून गलित ग्रात होऊन बेशुद्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्या धर्माने, आमच्या जातीने, आमच्या कुटुंबाने, आमच्या
त्या सगळ्या जन्मदात्यांवरून अर्वाच्य शिवीगाळ करत दारू पीत आम्हाला प्रचंड मारहाण केली. सर्वांनाच केली आहे असं? याच्या यावत आज साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आपल्या पायावरती उभी राहत नाही. दुसरं प्रमाण आम्ही कुठलं द्यायचं? आमचं म्हणणं सन्माननीय न्यायालयाने विशेष MCOC कोर्टाने त्यावेळेस ग्राह्य धरलं की एक आरोपी खोटं बोलेल, दुसरा आरोपी खोटं बोलेल. सगळ्या आरोपींनी ते सगळं सप्रमाण सांगितलं. काल रमेश उपाध्याय यांनी तर सांगितलं की हेमंत करकर यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात टॉर्चर केलं. इतकंच नव्हे, अगदी धमक्या आणि काय बरंच आता म्हणजे ते सांगण्यासारखं पण नाहीये. मारणं जेव्हा मारण्यानंतर सुद्धा सगळेजण जर त्यांच्या होला हो म्हणत नव्हते तर आमचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी ते मोठेपणे मांसाचे तुकडे आमच्या तोंडामध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडचे सगळे पवित्र धर्मग्रंथ चुरगाळून फाडून त्याच्यावरती निर्लज्जपणे ते नाचतात. तेव्हा आम्ही मस्तक आमच्या त्या भिंतीवरती आपटलं की हे आमचा प्राण आहे. तुमच्याकडे जर आमच्या विरोधात काही असेल तर ते न्यायालयामध्ये दाखल करा. तुम्ही आता एक म्हणाल की पवित्र ग्रंथ चुरगाळून वगैरे असं तसं, म्हणजे तेही त्याच धर्मातले आहेत ना, ते असं करतील असं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते इतके ते सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनून त्यांना तो विवेकहीन असे ते सगळे बेकायदेशीरपणाला सराईत असलेले ते सगळे लोक होते. आणि फक्त त्यांच्या त्या दबावाला आम्ही बळी पडावं, त्यांच्या होला हो म्हणावं म्हणून मारण्याचा प्रयत्न, जिभे मारण्याचा प्रयत्न, प्रचंड 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 मारहाण. आमचे ते हात आणि पाय असे सुजलेले होते, टम सुजलेले होते चमड्याच्या पट्ट्याने, शॉक दिलेले होते. सगळ्या त्या जे काही असतात संवेदनशील ठिकाणं तिथे ते पेट्रोल टाकलेले होते आणि त्या मिशा अशा जाळून त्या हे केलेल्या होत्या. तर ते असं अनन्वित अत्याचार आमच्या स्वतंत्र भारतामध्ये जो कायद्याचा रक्षक आहे, जो एक विश्वसनीय म्हणून आम्ही भारतीय समाज या पोलीस यंत्रणेकडे बघतो. मीच नाही तर ते सगळेच्या सगळे साक्षीदारांनी सुद्धा सन्माननीय न्यायालयात साक्ष देताना सुद्धा या मुंबई पोलिसांची त्यांना भीती वाटते, त्यांना पोलीस प्रोटेक्शन हवं आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर एक साक्षीदार नाही, दोन साक्षीदार नाही, एक आरोपी नाही, दोन आरोपी नाही, तर याचे यावत सगळ्यांनी एलिगेशन केलेलं आहे. इव्हन देशाची प्रीमियर टॉप 1 एजन्सी NIA ने असं म्हटलंय की इन्व्हेस्टिगेशन करताना ATS ते ड्युबियस मेथडने केलेलं आहे. इंदोरचा एक दिलीप पाटीदार नावाचा साक्षीदार आहे, त्याला उचलून इथे आणतात आणि तो आज तागायत जिवंत परत गेलेला नाहीये. कारण इतकी प्रचंड मारहाण करतात की त्याच्यामध्ये सहज माणसाचा जीव जाऊ शकतो. 40 जण होस्टाईल झालेत असं कोर्टाने निरीक्षण नोंदवलं. जवळजवळ 500च्या वरती या खटल्यामध्ये साक्षीदार होते. आणि जेव्हा NIA ने 2011ला हा तपास घेतला तेव्हा स्वाभाविकपणे आम्ही आमच्या जामीन अर्जाच्या वेळेस आणि डिस्चार्ज अर्जाच्या वेळेस आम्ही सप्रमाण आधार RTIच्या माध्यमातून जी माहिती जमा केलेली होती ती सन्माननीय विशेष न्यायालयाच्या अभिलेखावरती आणली आणि तेव्हा NIA ने त्याला क्रॉस चेक केलं. तेव्हा सप्लिमेंटरी चार्जशीट जेव्हा 2016ला NIA ने दाखल केली तेव्हा ही वस्तुस्थिती त्यांनी सुद्धा सन्माननीय विशेष न्यायालयामध्ये दाखल केली की जो प्राईम विटनेस होता कॉन्स्पिरसीच्या संदर्भातला तो म्हणतो की दिल्लीचा राहणार, मी भोपाळमध्ये गेलोच नाही. ज्या भोपाळमध्ये कॉन्स्पिरसी मीटिंग दाखवली प्रभू श्रीराम मंदिर म्हणून अशी त्या मध्यवर्ती ठिकाणी आहे, राजधानीचं शहर आहे भोपाळ, आणि त्याच्या पहिल्या मजल्यावरती आम्ही कॉन्स्पिरसी केली. अहो त्या मंदिराला कळस आहे, पहिला मजलाच नाहीये. ही वस्तुस्थिती NIA ने सन्माननीय विशेष न्यायालयाला सांगितली आणि म्हणून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना क्लीन चिट दिली. म्हणून आम्हा सगळ्यांचे सशर्त जामीन झालेत आणि 14 पैकी 7 आरोपींना 2017 मध्येच डिस्चार्ज केलं आणि त्याच दिवशी हा खटला 50% कोलॅप्स झालेला होता. तुमची आणि प्रज्ञा साध्वी यांची आधी कधी ओळख होती? याच्या यावत आरोपींना कधी मी भेटलो नाही, त्यांना कधी ओळखत नाही, त्यांची नावं आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही कुठल्याही माध्यमातून त्यांच्याशी संपर्क नव्हता. पण समान दुवा समान धागा एकच होते की ते निस्वार्थ आणि कर्तव्य भावनेने राष्ट्रीय आपलं कर्तव्य म्हणून काँग्रेसचं जी काही देशविरोधी आणि धर्मविरोधी जी पण काही त्यांची कृत्य होती त्याचा ठामपणे ते विरोध करत होते प्रबोधनाच्या माध्यमातून. अभिनव भारतचे अजय राहेरकर यांची तुमची ओळख होती? मुळीच नाही. अभिनव भारत ही पुण्यातली रजिस्टर संस्था आहे. आजही ती भारत सरकारने बॅन केलेली संस्था नाही आहे. ऑन रेकॉर्ड ते त्यांचे ट्रस्टी होते आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित पण त्या याचे ट्रस्टी होते. पण त्या अर्ध्याच्या वरती त्या ट्रस्टीने न्यायालयामध्ये साक्ष दिली की मी त्यांचा सभासद नव्हतो, ना ट्रस्टी होतो, ना त्यांच्या कुठल्या उपक्रम आणि कार्यक्रमामध्ये मी ना समर्थन केलं, सहयोग केला, ना सहकार्य केलं. असं अलिगेशन करण्यात आलं की तुम्ही स्फोटकांसाठी रसायन पुरवण्याचं काम केलं. ती इंटरनेटवरची धादांत अशी ती ही आहे. आज जे काही ATSचं चार्जशीट आहे, NIAचं चार्जशीट आहे किंवा जो एव्हिडन्स रेकॉर्ड झालेला आहे त्यामध्ये आम्हा सगळ्यांवरती फक्त आणि फक्त षडयंत्राचा आरोप आहे. त्यामुळे ती इंटरनेटवरती बेजबाबदारपणे कोणीतरी ती हे केलेली अपलोड केलेली आहे आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांना या गुन्ह्यामध्ये यासाठीच अटकवलं कारण सर्वसामान्य भारतीयांचा अशा त्या विस्फोटकांशी कधी आयुष्यामध्ये संबंध येत नाही, कधी ते शब्द सुद्धा उच्चार त्यांना माहिती नसतात आणि
ते इंटरनॅशनल ट्रस्ट ऑर्गनायझेशनचे जर कोणी असेल लिंकिंग तर त्यांच्याकडे ते अवेलेबल होतात किंवा लष्कराकडे ते होतात. म्हणून या गुन्ह्यातली जी कागदावरती तयार केलेली कहाणी होती त्याच्यामध्ये म्हणून लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितांना श्रीनगरमध्ये ते कर्तव्य बजावत असताना असं एक धादांत खोटं त्यांच्यावरती आरोप केला. काल तर असं म्हणाले राकेश धावडे की मला स्वतः हेमंत करकरेंनी एक कागद दिला, त्यांनीच स्वतः एक स्टोरी तयार केली, स्क्रीन प्ले, आणि तो मला त्या पद्धतीने लिहायला सांगितला, अमुक तमुक यांची नावं घे आणि हे. तर ते जे त्यांनी सांगितलं इतकं भयानक होतं ते. पण मला एक आता असा मुद्दा विचारायचा आहे, याच दरम्यान रमेश उपाध्याय यांनी देखील सांगितलं की असे असे आरोप झाले, मला असं टॉर्चर करण्यात आलं. तुमच्या ते 900 रुपयाचं काय प्रकरण आहे? मला जेव्हा भोपाळमध्ये त्यांनी जेव्हा ताब्यात घेतलं तर स्वाभाविकपणे ताब्यात घेतल्या माझा जो काही मोबाईल होता तो स्विच ऑफ केला आणि सगळ्या वस्तू माझ्याकडच्या काढून घेतल्या. तर तेव्हा माझ्याकडे रोख 900 रुपये होते. तसे मला त्यांनी भोपाळवरून जेव्हा मुंबईला आणलं तर तेव्हा त्यांनी एक खोटा पंचनामा तयार केला आणि जे काही माझ्याकडच्या वस्तू होत्या त्या त्यांनी शब्दबद्ध केल्या. तर त्यामध्ये त्यांनी असं म्हणताना म्हटलं की म्हणे आम्हाला काही पैसे वगैरे काही मिळत नाही, दिवाळीचे दिवस होते, बीफ विकणारा एक पंच तो कुठून तरी घेऊन आलेला होता, ते म्हणे की याला जायला कोण पैसे देणार बडे, असं ते मला म्हणताना म्हणाले. आणि त्याच्यातले 150 रुपये त्याला नाश्त्याला आणि त्याच्या जाण्या येण्यासाठी त्यांनी त्यावेळेस 2000 तुला विमानाने आणि यांच्याकडे पैसे नाही आहेत तर पंचाच्या जाण्या येण्याला त्याला 150 रुपये दिलेत आणि 750 रुपये त्याने कागदोपत्री हे केलेत. जेव्हा तो साक्षीदार आला तेव्हा ते मी डिस्प्यूट नाही केलेत की हो हे माझे 750 रुपये आहेत, मला भोपाळमध्ये माझ्याकडून हे सगळ्या वस्तू जमा केल्यात आणि हे 750 रुपये माझे आहेत. 17 वर्ष मी न्यायालयावरती विश्वास ठेवून चक्रा मारल्यात, एक क्षण कधी उशिरा गेलो नाही, वकील केला नाही, ऍडजमेंट ऍप्लिकेशन नाही, एक्झाम्शन ऍप्लिकेशन नाही, अत्यंत विपरीत दिवस मी काढलेत. आणि आम्ही सामाजिक जीवन जगतो, पोटाला चिमटा काढून आम्ही ते हिंदुत्ववादी सामाजिक कामासाठी पैसे देत असतात. त्यामुळे त्या पैशाचं मोल फक्त 750 रुपये नाहीये, तर त्यांच्या त्या वृत्तीचं सद्वृत्तीचं ते प्रतीक असतं. म्हणून मी म्हटलं की हे आमच्या भारतीयांचे कष्टाचे पैसे आहेत, मला हे 750 रुपये आपण परत करावे. पण न्यायालयाला त्याचं का गांभीर्य आलं नाही हे मला आजतागायत माहिती नाही. कोर्टाने मुद्देमाल परत करण्याचा आदेश दिलेला नाही, आदेशच दिलेला नाही. तर हे असं काय आहे मला अनभिज्ञता आहे. आणि मी या अगोदर सुद्धा म्हणजे जेव्हा जेव्हा आमच्यावरती अन्याय केला ठरवून कारागृह प्रशासनाने, तर आम्ही आमच्या कागदाचे पैसे मागितलेत, पेनाच्या शाईचे पैसे मागितलेत, इन्व्हलसचे पैसे मागितलेत, तिकिटाचे पैसे मागितलेत आणि उच्च न्यायालयामध्ये गेलो त्याच्यासाठी. आम्ही जेव्हा आमचं स्पीड पोस्टचं एखादं पत्र संबंधित ऑथॉरिटी रिटर्न करायची तेव्हा आम्ही म्हणायचो की अरे आमचा देश आहे, आमची व्यवस्था आहे, आम्ही सशुल्क पाठवलेलं आहे आणि तुम्ही कसं काय रिटर्न करतात. म्हणून मी उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आणि स्पीड पोस्टचे 39 रुपये त्याची इन्व्हलसचे पैसे. तर प्रश्न पैशांचा नसतो, तर या अधिकाऱ्यांची ही जी मनमानी असते किंवा जो बेकायदेशीरपणा आहे त्याचं सातत्य या समाजामध्ये होऊ नये ही पण त्याच्यामध्ये भूमिका असते की तुम्ही कसं गृहीत धरतात की 750 रुपये आज आम्हाला ते उपयोगाचे नाही म्हणून आणि कुठल्या नियमांतर्गत आमचे 750 रुपये आम्हाला परत करत नाही. आता मला एक असं म्हणायचं, तुम्ही कधी मालेगावला गेलाय? आयुष्यामध्ये माझ्यासह या खटल्यातील एकही आरोपी मालेगावला गेला नाही. मालेगाव शब्द, मालेगाव विस्फोट हा शब्द सुद्धा कोणी उच्चारला नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, या खटल्यामध्ये कोणी आय विटनेस नाही. जजमेंट देताना सुद्धा सन्माननीय न्यायालयाने म्हटलं की गाडी कोणी आणली, बघितली, रेकी केली असा कुठलाही पुरावा अभिलेखामध्ये नाहीये. सगळेच्या सगळे सामाजिक आणि आर्मी ऑफिसर होते, प्रत्येक क्षणाचा रेकॉर्ड मेंटेन करतात, मीडियामध्ये न्यूज असतात, पोलीस स्टेशनच्या परवानग्या असतात आणि सगळं पॉम्पलेट्स छापलेले असतात, पोस्टर्स असतात, फ्लेक्स असतात. त्यामुळे सगळ्यांचं आयुष्य हे उघड होतं आणि मालेगावमध्ये कोणाचाही संबंध नाही असं सुद्धा एटीएसचं पण म्हणणं आणि एनआयचं पण म्हणणं आहे. कोणावरतीही त्याचा आरोप नाहीये फरार आरोपींच्या व्यतिरिक्त. नक्कीच. आता आपण थोडंसं त्या स्फोटाबद्दल बोलू. आणि एवढी वर्ष जी तुम्ही जेलमध्ये घालवली आहेत त्याचं कारण होतं बॉम्बस्फोट. त्या बॉम्बस्फोटामध्ये जे 6 जण मृत्यू पावले ते नेमके कोण होते, त्यांची काही नावं होती, याचं कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला? सामान्य माणूस म्हणून मी विचार एक दोषारोप पत्र जेव्हा आम्हाला आलं आणि मी माझ्या डिस्चार्जच्या आर्ग्युमेंटच्या फायनल आर्ग्युमेंटच्या वेळेस सुद्धा मी सन्माननीय न्यायालयाला हे ठामपणे नमूद करून सांगितलं की ही सगळीच्या सगळी मालेगावमधली जी लोक होती ती गरीबडी, कष्टकरी, प्रामाणिक भारतीय करदाते, कुठल्याही संस्था, संघटना, पॉलिटिकल पार्टीशी संबंधित नव्हती. ती या भारतीय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून स्वतंत्र भारतामध्ये आपलं प्रामाणिकपणे जीवन यापन करत होती. त्याच्यातली एक चिमुरडी होती 9-10 वर्षाची की तिचा पण तिच्यामध्ये जीव गेला. 10 वर्षाची. हा, तिचा पण तिच्यामध्ये जीव गेला म्हणून. तर माझं पहिल्यांदा न्यायालयाला हेच म्हणणं होतं की अशा या अश्लाघ्य गुन्ह्यामध्ये ज्यांनी पण गुन्हा केलेला असेल त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षा होणं हे संयुक्तिक आहे.
परंतु आम्हा भारतीयांची संस्कृती, परंपरा, इतिहास असा निरपराध कुठल्याही गरबड्या लोकांचा जीव घेण्याचा नाहीये. आमचा याच्याशी तिळमात्र संबंध नाहीये. आणि तत्कालीन युपीए गव्हर्नमेंटने त्या निरपराध निर्दोष भारतीयांचा, त्या प्रामाणिक करदात्या भारतीयांचा जीव वाचवण्यामध्ये ते अपयशी ठरले. आणि दुर्दैव असं आहे की काल माझ्या आयुष्यामध्ये एक आनंदाचा दिवस आला. माझं कुटुंब काल रात्री सुखाने, समाधानाने, सन्मानाने याच्यामध्ये आज जगतंय. आनंदाला पारावर नाही माझ्या कुटुंबाला. परंतु काल जेव्हा माझा निर्णय लागल्यावरती, जेव्हा त्या लोकांना कळलं की या बॉम्बस्फोटच्या खटल्यामध्ये निरपराध हिंदूंना गोवलं आणि त्यांच्याशी विश्वासघात केला तत्कालीन गव्हर्नमेंटने आणि तपास यंत्रणांनी, तर त्यांच्या त्या वेदना शब्दात येत असतील असं मला आवर्जून वाटतं. म्हणून मुस्लिम तुष्टीकरणाचं जे गलिच्छ राजकारण या देशामध्ये खेळलं गेलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यावत गुन्हेगारांना शासन व्हावं. पण स्वायत्त यंत्रणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सरकारच्या ताटाखालचं, सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनून स्वार्थी पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यामध्ये नेहमी दुरुपयोग करतील असं मी स्वानुभवाने सांगतो. समीरजी, आता आणि आज वाईट वाटतं की त्या पीडितांना न्याय मिळाला नाही, पण त्यांना न्याय मिळावा अशी आजही माझी भावना आहे. नक्की. म्हणजे मला असं वाटतं की 17 वर्षांनी म्हणजे तुम्हाला म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं, पण तुम्ही निर्दोष सुटलात, तुम्हाला न्याय मिळाला, तुम्हाला आनंद झाला, तुमच्या कुटुंबियांना आनंद झाला. पण त्या कुटुंबाला मात्र न्याय मिळालाच नाही ज्या कुटुंबातली व्यक्ती गेली आहे. मग कुणाचा पुतण्या गेलाय, कुणाचे आजोबा गेलेत, कुणाची मुलगी गेली, कुणाचा मुलगा गेलाय, कुणाचे वडील गेले, असे 6 जण आहेत. त्यातल्या अनेकांच्या प्रतिक्रिया अशी आहे की आता आम्हाला भविष्यात परत कधी शांती मिळणार नाही. दुसरी गोष्ट, पान आणायला गेलेला दुकानावर माणूस, त्याचा मृत्यू होतो. एक मशिदीला वळसा मारण्याचा विचार करतो, चला इकडनं जाऐवजी तिकडनं जाऊ, म्हणजे फक्त मार्ग बदलला तर आयुष्याचा मार्गच संपला त्याचा. एक व्यक्ती अशी आहे ज्याची फक्त दाढी शिल्लक राहिली, बाकी सगळं शरीर जळालं होतं. आणि त्याचा नातू त्या शरीराचा जेव्हा तो भाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या वासानं मळमळ होतीये, म्हणून 14व्या दिवशी त्याला दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं. या माणसांना न्याय मिळाला नाही. एकीकडे तुम्हाला निर्दोष सुटला हा तुमचा आनंद आहे, पण हे दुःख तर तुम्हाला आहेच ना. एक भारतीय म्हणून, एक संवेदनशील भारतीय म्हणून, एक संसारी भारतीय म्हणून 100% आहे. पण ही वस्तुस्थिती आपण परत एकदा समजून घ्या की मालेगावकरांच्या नशिबी याही अगोदर असंच एक गलिच्छ राजकारणाला ते बळी पडले. ते म्हणजे मालेगाव विस्फोट 2006चा गुन्हा. तो जर गुन्हा जर आज तागायत तो सुरू पण नाही झाला, त्याचा जर प्रामाणिकपणे तपास केला असता, त्याच्या गुन्हेगारांना जर शिक्षा झाली असती, तर परत कोणी या महाराष्ट्रामध्ये असं दुस्साहस केलं नसतं. त्या खटल्यामध्ये सुद्धा निरपराध भारतीयांना लटकवलं. ते मुस्लिम धर्मीय होते आणि तब्बल 10 वर्षांनी त्यांना सन्माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं. त्याही गुन्ह्याच्या तपासामध्ये राज्याची सर्वोच्च तपास यंत्रणा ATS आणि देशाच्या 2 सर्वोच्च तपास यंत्रणा CBI आणि NIA असं जवळजवळ 25,000च्या पानांचं जे चार्जशीट होतं, तर फक्त 31 पानांच्या सन्माननीय विशेष न्यायालयाच्या आदेशामध्ये हे सगळं धादांत खोटं आहे, बेकायदेशीर आहे, बनावट आहे म्हणून त्यांनी ते नाकारलं आणि त्या सगळ्या तरुणांना निर्दोष मुक्त केलं. आजही 2006च्या गुन्हेगारांचा खटला सुरूच झालेला नाहीये. ते कायद्याच्या चौकटीत पकडल्या गेलेत का नाही गेलेत हे मला माहिती नाहीये. त्यामुळे या सगळ्याकडे बघताना संपूर्ण कॅनव्हास आपण जर बघितला तर हे तत्कालीन गव्हर्नमेंटचं जे असहाय्य भारतीयांना कुठेही कसंही उचलायचं, कसेही अभिलेख तयार करायचे, खटले प्रलंबित ठेवायचे. जर एखाद्याने म्हणजे आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ संविधानकर्त्यांनी विचार पण नसेल केला कायदे बनवणाऱ्यांनी की इतका प्रचंड दुरुपयोग करतील म्हणून, संबंधित एक तांत्रिकता आहे की एखाद्या आरोपीला पकडलं तर 24 तासात त्याला संबंधित मॅजिस्ट्रेटकडे हजर करावं, 15 दिवसाची पोलीस कस्टडी घ्यावी, तातडीने तपास 90 दिवसामध्ये पूर्ण करावा. एखादा मोठा गुन्हा असेल तर जास्तीत जास्त UAPA ऍक्ट अंतर्गत आणि MCOC ऍक्ट अंतर्गत 180 दिवसाची मुदत मिळते. आणि स्वाभाविकपणे जो आमचा तपास 90 दिवसामध्ये पूर्ण केला, तर तो जो तपास पूर्ण केलेला होता तो सिद्ध करण्यासाठी 180 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष पुरेसे होते. सरकार तर 2014ला बदललं, परंतु त्यांनी जे काही खोटे गुन्हे दाखल करून, खोटा पुरावा तयार करून हे जगाला कळू नये म्हणून तर प्रलंबित ठेवलेत. कष्टकरी भारतीय नागरिकांचा कररूपी पैसा या सगळ्या व्यवस्थेवरती खर्च होत असतो. प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त, 2-2 स्पेशल पीपची दैनंदिन त्यांचे प्रचंड पैसे असतात, न्यायालयाचा मोठा स्टाफ असतो आणि निकाल लागल्यानंतर कळतं की हे तर अभिलेख नव्हतेच. स्वतः या खटल्यातील जो
एक की विटनेस आहे. तो म्हणतो की स्पॉटवरती मी गेल्यावरती मी आज 100% सांगू शकत नाही की याच गाडीवरती आणि याच ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. कारण मालेगाव बॉम्बस्फोट हा जो काही आहे कागदावरचा, तर त्यानंतर 15,000चा कागदावरचा नाहीये, तो प्रत्यक्षात घडलेलाच आहे. 15,000चा नाही, एक वस्तुस्थिती अभिलेख अशी आहे की ज्या ठिकाणी हे घटना दाखवलेली आहे त्याच्या वरती त्या शकेल गुड ट्रान्सपोर्टच्या वरती सिमीचं ऑफिस होतं. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, ही घटना घडल्यानंतर स्वाभाविकपणे आपलं कर्तव्य बजावण्यासाठी नाशिक पोलीस जेव्हा तिथे गेले तर त्या पोलिसांवरती तिथल्या 15,000च्या मॉबने हमला केला. एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकून घेतली, एक मेलाय म्हणून त्याला गटारीमध्ये फेकून दिलं. 58 पोलिसांनी आपल्या बंदुकाच्या गोळ्या तिथे झाडल्यात. या ऑफिशियल 58, अनऑफिशियल किती असतील मला माहिती नाही. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तत्कालीन गृहमंत्री आर पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ जेव्हा तिथे गेले घटनास्थळावरती, तेव्हा तिथले मुस्लिम लीडर सांगतात की म्हणे पोलिसांनी जो काही रात्री गोळीबार केला त्याच्यामध्ये 4 जण मृत्युमुखी पडलेत. आणि जो काही आता एक कार्बन कॉपी आहे FIR ची, तर त्याच्यामध्ये सुद्धा 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. सुरुवातीचा जो पहिला आहे तो, नंतर काही कालावधीनंतर ते गेले तसं त्यांचं ते म्हणणं आहे. पण पहिला जो रात्री जो 3 वाजता 30 तारखेला जो FIR दाखवला, माणसं गेली आहेत ना ती गरीब आणि अगदीच म्हणजे आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात की एक भारतीय म्हणून, त्यात एक छोटीशी मुलगी 10 वर्षांची आहे, 69 वर्षांचा एक आजोबा आहेत, कोणाचे वडील आहेत, कोणाचे पुतणे आहेत. त्यांचा या प्रकारचे काय संबंध आहे बिचाऱ्यांचा? आपली जी भावना आहे, मी म्हटलं की त्या चिमुरडीला काही कळत पण नसेल तर मी माननीय सन्माननीय न्यायालयाला, अगदी बरोबर, मी तुमच्या पूर्ण मताशी सहमत आहे. आणि मी माझ्या फायनल आर्ग्युमेंट मध्ये सन्माननीय विशेष न्यायालयाला याचीच जाणीव करून दिली. तुमचे शब्द मी तिथे ठामपणे उच्चारलेत आणि या गुन्हेगारांना अनवधानाने सुद्धा सोडू नका असं मी न्यायालयाला, मी स्वतःहून माझं फायनल आर्ग्युमेंट करताना त्यांना श्रद्धांजली वाहून मी सुरुवात केली. 10 दिवस आधीच जो एक निकाल लागला होता तो मुंबईचा 2006चा लोकल ट्रेनचा, त्यात 12 आरोपी निर्दोष सुटले. मग आता प्रश्नही हा पडतो, मग तिथेही बॉम्बस्फोट झाला नाही, 206 जण मेलेत, कसे केले? साखळी बॉम्बस्फोट होता. ते वर्ष पण आपण गृहीत धरावं की त्यामध्ये तब्बल 18 वर्षांनी सन्माननीय उच्च न्यायालयाने 7/11/2006चा साखळी बॉम्बस्फोट मोठा गुन्हा या भारतातला, परंतु त्याचं सुद्धा गलिच्छ राजकारण झालं. आणि आपण न्याय यंत्रणेवरती भारतीय विश्वास नाही ठेवणार तर कोण ठेवणार? त्यांना कायद्याचं ज्ञान आहे, ते कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय देतात. तर ते सगळेच्या सगळे 18 वर्षांनी निर्दोष सुटलेत, ही वस्तुस्थिती आपण मान्य करावी. मालेगाव विस्फोटमध्ये सुद्धा 2006च्या मालेगाव विस्फोटमध्ये तब्बल 10 वर्षांनी ते पण सगळे निर्दोष सुटलेत. आणि या दोन्ही खटल्यातले जे आरोपी होते ते मुस्लिम पंथाचे होते, तर त्याच्याबद्दल कोणी काही आश्चर्य व्यक्त केलं? आज आम्ही निर्दोष सुटल्यावरती सगळ्यांना आश्चर्य वाटतंय. मुख्यमंत्री असे म्हणालेत की जेव्हा तो निकाल लागला त्यावर लगेच म्हणाले की आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार. मग आता जेव्हा हा निकाल लागला तर या संदर्भात त्यांचं स्टेटमेंट ते नाहीये. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की आतंकवाद कभी ना भगवा था, ना कभी है, ना कभी रहेगा. असं कसं काय? तुम्ही मुख्यमंत्री या पदावर आहात, तुमच्यासाठी सगळेच जण सारखे आहेत. तुम्ही शपथ घेताना तर याच पदावरून शपथ घेताना की सर्व धर्म समभाव म्हणून. अगदी बरोबर, परंतु ही पण आपण वस्तुस्थिती समजून घ्यावी की ते ज्या आरोपींना, ज्याचं सरकार त्याचं राज्य त्याचा धर्म असं थोडीच असतं. बिलकुल नाही, मी तुमच्या पदाशी पूर्णतः सहमत आहे. पण ही एक वस्तुस्थिती आपण समजून घ्या की उच्च न्यायालयाने 18 वर्षानंतर ज्या तरुणांना निर्दोष म्हणून मुक्त केलं त्या तरुणांना सन्माननीय विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा दिलेली होती, लाईफची शिक्षा दिलेली होती. ट्रायल कोर्ट होतं, ट्रायल कोर्टाने कळलं की 4-4 वर्षांनी साक्षीदार आणलेत. 100 दिवसांपूर्वीच त्याला कसं काय आठवू शकलं असं स्वतः न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. पण म्हणून त्यांचं ते अपील केलेलं आहे की शिक्षा बंदींच्या विरोधात न्यायालयाने त्यांना मुक्त केलं म्हणून त्यांचं अपील केलेलं आहे. कारण एक वेगळी टीम असते की कुठल्या खटल्यामध्ये, कुठल्या तांत्रिक मुद्द्यावरती, कुठल्या कायद्याच्या मुद्द्यावरती मंत्रालयामध्ये एक वेगळं खातं असतं. त्याला त्यांना मार्गदर्शन करणारं, सरकारला मार्गदर्शन करणारे माननीय न्यायाधीश महोदय असतात त्या स्तरावरचे, आणि त्यांनी ते निर्णय घेतलेले आहेत. प्रत्येक खटल्यामध्ये सुद्धा जर 10 आरोपी असतील तर 10 आरोपींचा रोल वेगवेगळा असतो. त्यामुळे एकाच फुटपट्टीने प्रत्येक खटला किंवा प्रत्येक आरोपीला आपण मोजू नये. आपलं सरकार आहे, आपली व्यवस्था आहे, त्यामुळे आपण त्यावरती विश्वास ठेवणं संयुक्तिक ठरेल. आणि त्यांच्यावरती नसेल तर स्वायत्त आणि सन्माननीय न्यायालय आहे ना. मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटशी तुम्ही सहमत आहात का? 100%. सन्माननीय पंतप्रधानांनी 4 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये ठामपणे म्हटलं, पुण्यातल्या
लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस 2024ला त्यांनी पुण्यामध्ये म्हटलं की पुण्यातल्या देशभक्तांना काँग्रेसने मोडस ऑपरेंडीच्या अंतर्गत हिंदू आतंकवाद आणि भगवा दहशत म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. एक खटला नाही ना या मालेगाव विस्फोट 2008 मध्ये हिंदूंना गोवल्यानंतर समझौता ब्लास्टमध्ये पाकिस्तानी पकडलेल्या आरोपीला सोडून चिदंबरमने संतत्व प्राप्त झालेल्या असीमानंदांना लटकवलं. तो खटला कायद्याच्या चौकटीमध्ये निकाली निघाला. आणि जर सरकारला अपील जर करायचं नसेल एखाद्या खटल्यामध्ये तर जे पीडित आहेत, जे विक्टिमचे साठी काम करणारे सामाजिक संस्था संघटना आहेत, जसं जमाते उलेमा हिंद ते जायला मोकळे आहेत ना. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की कायद्याच्या चौकटीमध्ये जर गुन्हा जर सिद्ध झाला तर ते सामोरे जातील संबंधित जण. पण सरकारने काय करायचं काय नाही करायचं हा त्यांचा विवेकाधिकार आहे. पण कोणाही भारतीयावरती या व्यवस्थेमध्ये अन्याय होणार नाही आणि न्यायालयामध्ये ते कायद्याच्या चौकटीमध्ये निर्णय होतात. हे काही साधे खटले नाहीये. नक्की तुम्ही याच्यावर म्हणजे न्यायालयानंच काल म्हणजे तुम्ही तो वर्डिक्ट वाचला असेलच, त्याच्यातच स्वतः न्यायालयाने एक सेंटेन्स दिलेला आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की दहशतवाद हा कधीच कोणाचा धर्म असू शकत नाही आणि कोणताही धर्म दहशतवाद स्वीकारत नाही. कोणताही, हा कोट अनकोट या शब्दाला. मग तिथे मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध सगळे आले. मग मला हेच म्हणायचे की आता हा प्रो मुस्लिम काँग्रेस, अँटी हिंदू काँग्रेस हे कशाला सुरू व्हायला पाहिजे? बरं, मी असं पण म्हणत नाही, काँग्रेसच्या काल एकाही व्यक्तीनं या संदर्भात, मी मोठ्या वरिष्ठांचं म्हणतोय, कुणीही याच्यावर उत्तर दिलेलं नाहीये की याच्यावर काहीतरी बोलण्यासाठी सुशीलकुमार शिंदेंनी सुद्धा उत्तर दिलेलं नाहीये. मग मला हेच म्हणायचंय, या सगळ्या म्हणजे हे जे दोन मोठमोठे राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत, एक साधा आपण ह्याला मी वाक्प्रचार म्हणतो, दोन हत्तींची मस्ती होते खरी पण जीव जातो तो गवताचा, त्याचं काय? सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? माझ्या पण वेदना याच आहे की राजकीय जी काही पक्ष असतात किंवा राजकीय जे काही नेतृत्व असतात ते आपल्या सोयीने राजकीय ते भूमिका करत असतात, वठवत असतात आणि तो त्यांचा अधिकारपणे असं माझं म्हणणं आहे की निवडणुका जिंकण्यासाठी ते या सगळ्या गोष्टींचा उपयोग करतात. आणि माझी खंत आहे की जसं इलेक्शन कमिशन आहे, न्याय यंत्रणा आहे, जसं RBI आहे, स्वायत्त आहे, तशा जर स्वायत्त तपास यंत्रणा केल्यात ना तर असे खटल्यांचे निकाल लागणार नाहीत. NIA ही देशाची टॉप 1 प्रीमियर एजन्सी आहे. जवळजवळ 99.99% त्यांचा कन्व्हिक्शन रेट आहे. अंगावरती गणवेश हा परंपरेने नाही मिळत, स्वकर्तृत्वावरती मिळतो. हा देश, या देशातल्या व्यवस्था सक्षम आणि समर्थ आहे कुठल्या पण गुन्ह्याचा तपास उघडकीस आणण्यासाठी, त्याच्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी. परंतु स्वायत्त यंत्रणा नसल्यामुळे राजकीय त्याचा उपयोग होतो आणि आपल्या गलिच्छ राजकारणाचा परिचय देत सत्ताधारी सातत्यपूर्वक या सगळ्या यंत्रणांचा दुरुपयोग करतात, सन्मानाने विशेष न्यायालयाचा विश्वासघात करतात. मी पण त्याचा एक बळी आहे. तुम्हाला असं वाटतं सगळेच राजकारणी असे आहेत? पक्ष हा विचार करूच नका. तुम्हाला असं वाटत नाही की इथे प्रत्येक वेळी कुठे ना कुठेतरी मोनोपोली चालते, फक्त निवडणुका जिंकायच्यात, एवढाच उद्देश असू शकतो? 100% 93 बॉम्बलास घ्या, काय प्रतिक्रिया देतात शरद पवार किंवा सुशीलकुमार शिंदे घ्या, काय गरज वाटली की आम्ही कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. तुमच्या कार्यकाळामध्ये बॉम्बस्फोट होतोच कसा? तुमच्या कार्यकाळामध्ये बॉम्बस्फोटचे खटले प्रलंबित का राहतात? तुम्हाला का इंटरेस्ट आहे? तुम्ही का न्यायालयाच्या चौकटीमध्ये ते गुन्हे उघडकीस का नाही आणत? त्या गुन्हेगारांना तुम्ही का नाही शिक्षा देत? कारण यांना फक्त आणि फक्त राजकारणच खेळायचं असतं. यांना काही सोयर सुकुतूक नाही. अल्पसंख्याक समाजासोबत सुद्धा छळ केला आणि बहुसंख्याक हिंदू समाजाच्या आधारावरती काँग्रेसने वर्षानुवर्ष सत्ता उपभोगली त्यांच्या मतांच्या आधारावरती आणि त्या बहुसंख्यक हिंदू समाजासोबत सुद्धा गद्दारी केली, असं माझं स्वानुभवावरून मी ठामपणे नमूद करतो. नक्की. एक शेवटचाच प्रश्न आता मला एवढंच विचारायचं, 17 वर्ष म्हणजे साधारण तुम्ही किती वर्ष जेलमध्ये होतात आता? मी 9 वर्ष मध्यवर्ती कारागृहामध्ये होतो आणि फक्त या गुन्ह्याच्या तपासाच्या नावावरती देशातल्या अन्य बॉम्बस्फोटच्या तपास यंत्रणांनी सुद्धा आमचा छळ केला, बेकायदेशीरपणे आमचा तपास केला आणि देशातील कितीतरी अन्य ठिकाणी आम्हाला बेकायदेशीरपणे घेऊन गेलेले होते. पण ते 9 वर्षामध्ये मी कधीही घरी पत्र लिहू शकलो नाही. माझी वृद्ध आईला मला जेलची भिंत दाखवायची नव्हती, मला कोणी भेटायला आलं नाही. मी त्या 2 कपड्यांवरती, राकेश धावडे सुद्धा 2 कपड्यांवरती आम्ही ते 9 वर्ष कारागृहामध्ये काढलेत. पण तरी सुद्धा या विपरीत परिस्थितीमध्ये सदाचरणाचं, आमच्या संस्काराचं, आमच्या संस्कृतीचं, आमच्या आदर्शाचं आम्ही छोटंसं प्रमाण दिलं. मी निमित्त हे सांगायला की मस्तकी फाशीचा आरोप, 45 दिवस त्या काळकोठरीमध्ये हवा नाही, ते ऊन लागलं नाही, आवाज कोणाचा ऐकू येत नव्हता. पण अशा विमनस्क परिस्थितीमध्ये सुद्धा, त्या सगळ्या विमनस्क वातावरणामध्ये सुद्धा आम्ही आमचा विवेक जागृत ठेवून आम्ही कोणाच्या तरी उपयोगी पडतो, आमची धर्माची ही शिकवण आहे म्हणून मी उपोषण केलं 5 दिवस.
दिवसाचं उच्च न्यायालयामध्ये याचिका केली आणि मी विश्वातला असा एकमेव भारतीय तरुण आहे की मी 27 वेळा रक्तदान केलं. त्यामुळे मी ठामपणे म्हणतो की आम्ही भारतीय, आम्ही सनातन धर्मावलंबी हे रक्त देणारे आहोत, रक्त घेणारे कदापि नाही. ओके, एकंदरीतच आत्ताच आपण समीर कुलकर्णी यांची व्यथा, कैफियत आणि अर्थात त्यांनी भोगलेलं तुरुंगातलं आयुष्य, पण त्याहीपेक्षा त्यांनी भोगलेली मानसिक परिस्थिती, जी वेळोवेळी त्यांना जी टॉर्चर केली जायची, म्हणजे इतर बाकीच्या शारीरिक टॉर्चर हा विभाग नाहीच, माझा काही संबंध नसताना या गुन्ह्यात मला का अडकवलं गेलं, त्याचं उत्तर कदाचित आजही त्यांना मिळालं नसेल. भविष्यात हे उत्तर मिळावं, कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिशियन्सनी याची उत्तर देण्याची जबाबदारी घ्यावी, पण आपल्या भारतात ती जबाबदारी कोणी घेत नाही. तो भाग आला एकदा. मला इतकंच म्हणायचं आहे, या खटल्यातील आरोपी निर्दोष सुटले याचा अर्थ त्यांनी कोणताही गुन्हा केला नाही किंवा तसे ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून त्यांना निर्दोष सोडण्यात आलं. पण प्रश्न पुन्हा अनुत्तरित हाच राहतो आणि त्याला समीरजी पण सहमत आहेत. बॉम्बस्फोट झाला, माणसं मेली, त्यांचं काय? ज्यांच्या घरातली माणसं गेली, मग नेमका दोषी कोण आहे आणि हे कोणी घडवून आणलं? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.